महाराष्ट्रातल्या सह्याद्रीत आपण खूप सुंदर दऱ्या पाहिल्या आहेत, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे भारतातलं एक असं ठिकाण ज्याला म्हणतात भारताचा ग्रेट कॅनियन. होय, मी आत्ता आले आहे गंदीकोटामध्ये. आंध्र प्रदेशातलं एक अनोखं, कमी लोकांना माहीत असलेलं पण अफाट सुंदर ठिकाण, ते म्हणजे गंदीकोटा. नमस्कार मित्रांनो, मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर ही आहे माझी एका दिवसाची ट्रीप आंध्र प्रदेशमधल्या गंदीकोटा येथे. तर मुंबईवरून मी ट्रेन पकडली आणि उतरले ते ताडीपत्री या आंध्र प्रदेशमधल्या छोट्याशा रेल्वे स्टेशनवर. तर गंदीकोटासाठी जाण्यासाठी सगळ्यात जवळचं स्टेशन आहे. सकाळी 7 वाजता मी इथे पोहोचले आणि स्टेशनच्या बाहेर रिक्षा आपल्याला मिळतात. तर मी पूर्ण दिवसासाठी एक रिक्षा बुक केली, कारण मला एका दिवसात हे सगळं एक्सप्लोर करायचं होतं. स्टेशनवरून अर्धा पाऊण तासाचा प्रवास करून मी पोहोचले ते माझ्या पहिल्या लोकेशनला, ते म्हणजे बेलम केव्स. इथून एंट्री आहे आणि हा आहे केव्हकडे जाणारा रस्ता. बेलम केव्स या भारतातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात लांब नैसर्गिक गुहा आहेत. या गुहा लाखो वर्षांपूर्वी तयार झाल्या आहेत. पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे चुनखडीच्या खडकांमध्ये इरोजन होऊन हे अद्भुत संरचना तयार झाल्या. इथे तुम्हाला दिसतात ते नैसर्गिक शिल्पासारख्या रचना, मोठे हॉल्स, अरुंद बोगदे आणि एक वेगळीच रहस्यमय शांतता. असं म्हणतात की इथे पूर्वी साधू संत ध्यान करायचे. पाताला गंगा थोड़ा पानी है, शिवलिंग है, पूरा नेचुरली केव में. तो ये केव्स कितना किलोमीटर लॉन्ग है? 1.5 किलोमीटर है. 1.5 किलोमीटर. किलोमीटर जाने के 1.5 किलोमीटर आने के. ओके. और ये क्या था आपने बोला, ये जो है ये यहाँ पर 3 होल्स नेचुरली फार्मड. नेचुरली फार्मड. ओके. One is the main entrance. हाँ. Second is the natural, giving the natural lighting. Natural lighting. Okay. This one is natural lighting in caves. तर ही केव्स 1.5 किलोमीटर लांब आहे आणि हे नॅचरल लाईट तयार झालेलं आहे केव्हसाठी. ये फॉर मैजिक में बेलूम गांव है. बेलूम गाव. इसलिए गुहा नाम बेलूम केव्स कहता है. ओके. तर हे गाव आहे ज्याचं नाव आहे बेलूम आणि म्हणून या केव्सला म्हणतात बेलूम केव्स. कितना पुराना है ये केव्स? मिलियंस पुराना है. वाह वाह. 1884 ब्रिटिशर्स फाउंड आउट किया. ब्रिटिशर्स ने फाउंड आउट किया 1884 में. 1884. फिर 1982 for survey 3.5 किलोमीटर सर्वेड इनसाइड. वो 2000 गवर्नमेंट अंडर मेंटेनेंस करना. ओके. 2000 टू ओपन करो. ओनली पूरा रास्ता बनाया सा, ऊपर से नीचे से साइड से पूरा नेचुरली के सा, पूरा लाइमस्टोन है सर. पूरा अंडरग्राउंड केस है मैडम. अंडरग्राउंड केव्स है. वाह. चलो अभी आगे जाते हैं. अंदर का किती आतमध्ये आहे बघा. लाईट लावल्यामुळे इथे थोडंसं दिसतंय, नाही तर फुल काळोख आणि एकदम शांत वाटतंय. कॅल्शियम. ये कैल्शियम ऊपर. ओके. नाम का सिंह द्वार. हाँ, सिंहद्वारम. ऊपर अच्छा. से कैल्शियम डिपॉजिट हैंगिंग फ्रॉम द रूफ ऑफ दैट इज ए स्टालाक्टाइट. ओके. तो ये कैल्शियम है. वो कैल्शियम है. इसके ऊपर टिकट काउंटर है मैडम. इसके ऊपर है टिकट काउंटर. ओह वाह. ये 30 फीट बिलो सर. 30 फीट बिलो है. 30 फीट बिलो है. वेंटिलेशन कुछ रहेगा ना? अंदर है मैडम. अंदर है. हाँ. फ्लोयर. ओके. हवाया सर. ये किसका केव्स है? बुद्धिस्ट की, जैन, क्या ऐसे कुछ है? मुनि ऋषि मेडिटेशन डाल रहे हैं. अच्छा, मुनि ऋषि इधर मेडिटेशन करते थे. नाम का माया मेडिटेशन हॉल है मैडम. अच्छा, मेडिटेशन हॉल आहे ये. ओके. तर हा मेडिटेशन हॉल होता जिथे मुनी ऋषी येऊन मेडिटेशन करायचे. तर मी इथे गाईड घेतले आहेत. त्यांचं नाव आहे, क्या नाम आहे आपका? नाम का नागया. तर हे खूप छान माहिती देत आहेत. यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन किंवा ते हे इथे असतातच. तर तुम्ही इथे येत असाल तर गाईड नक्की घ्या, म्हणजे तुम्हाला सगळी माहिती मिळेल. असं नाही की फक्त आपण इकडचे दगड वगैरे बघू, पण ते का आहेत, कशासाठी आहेत, तर ते इन्फॉर्मेशन आपल्याला मिळेल. त्यामुळे मी जिथे जाते तिथे मी गाईड घेते, कारण त्या वास्तूची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते. यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तर तुम्ही इथे येत असाल तर नक्की यांना कनेक्ट करा. जे पण दगड इथे तोडलेले असतील ते असे मोठे मोठे इथेच ठेवलेले आहेत. लाइमस्टोन ना इसको बोलते हैं.
ये वाला ये वाला कॅल्शियम पॅलेट्स आहे. Yes, sir, this one. आता हे आहे ते पूर्ण कॅल्शियम पॅलेट्स आहेत, हे जे दिसत आहेत ते. वाव. ये calcium deposit desalination, हाँ. crocodile and lizard. हां This one. Go head and ओके. heart to body tail है. हां तर ह्याचा जो शेप आहे तो क्रोकोडाईल सारखा आहे, क्रोकोडाईल जैसा आहे. ओके ओके. That imagination. हां तर इथे डोकं आहे, हे त्याचा हात आहे आणि ते टेल आहे. तुम्ही बघू शकता इथे पूर्ण क्रोकोडाईलचा हा शेप आहे, म्हणजे तयार झालेला आहे. केव्ज आपण इथून आलो, इथे आता दुसरी केव्ज आहे आणि मध्येच सगळं काळोख आहे आणि मध्येच हे बघा नॅचरली व्हेंटिलेशन आहे, सूर्यप्रकाश दिसतोय आणि हे व्हेंटिलेशन तयार केलेलं आहे. इथे नॅचरली व्हेंटिलेशन तयार केलेलं आहे, मध्येच हवा येते, सगळ्या बाजूने काळोख आहे आणि इथे पूर्ण मध्ये सूर्यप्रकाश पण दिसतोय छोटासा आणि हवा बघू शकता डायरेक्ट वरून येते आणि एवढी हवा मध्येच येते. आता इथे आतमध्ये लाईट्स लावल्यामुळे आपल्याला मध्ये मध्ये लाईट्स दिसत आहेत, नाहीतर इथे पूर्ण अंधार असणार. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. कितना अंदर जाना आहे? 5 meters. 5 मीटर्स आतमध्ये जायचंय, पूर्ण असं आतमध्ये 5 minutes आहे. हा नाही तर आतमध्ये आपल्याला 5 मीटर्स जायचं. Meditation hall. मेडिटेशन हॉल आहे आतमध्ये आणि आपल्याला असं जायचंय. बघूया दाखवते मी तुम्हाला कसं आहे. बघा पूर्ण काळोखच आहे. हे मेडिटेशन रूम आणि इथे नॅचरल व्हेंटिलेशन पण केलेलं आहे. जाम गरम होत आहे पण इकडे मस्त हवा लागते. आणि केवढीशी रूम आहे ती बघा. आणि इथे मेडिटेशन करायचे. आतमध्ये पण काहीतरी आहे जायला, पण कदाचित ते बंद केलेलं आहे. तर खूपच मस्त जागा आहे. मध्ये मध्ये अशा लाईट्स लावलेल्या आहेत त्यामुळे आपल्याला दिसतं आहे, नाहीतर तर पूर्ण काळोखच असलं असतं. हां येस. चलो खूपच मस्त आहे. अगदी नॅरो पॅच आहे, दोन्ही बाजूला बघू शकता. असं वाटतं मी कुठेतरी पृथ्वीच्या आतमध्ये आलेली आहे आणि आतून आपण चालतोय. बघ किती नॅरो पॅच आहे, किती सुंदर आहे. इसके ऊपर कार पार्किंग है. इसके ऊपर कार पार्किंग. अगदी खाली आहे मी आणि विश्वास नाही होते. आणि पुढे पाताळ गंगा सुद्धा आहे. चला बघूया. आपण 120 फूट खाली चाललेलो आहोत पाताळ गंगा बघायला. तर इथून असे स्टेअरकेस आहे, त्यामुळे एकदम सावधान असं यांनी बनवलं आहे लोखंडाचं खाली उतरायला. माहीत नाही पहिलं कसं असेल. आणि अगदी पाताळ गंगामध्ये गेलेल्याचा अनुभव येतोय. करून जायचं आपण आलो ते पाताळ गंगाला. तर हे आहे पाताळ गंगा आणि इथे आहे ते शिवलिंग आहे आणि इथून हे असं पाण्याचे झरे पडत आहेत. हे पाण्याचे झरे आहेत, झरे म्हणजे ड्रॉप्स पडत आहेत आणि इथून हे पाणी येत आहे आणि इथे पाणी आहे पूर्ण. आतमध्ये पाताळ गंगा, आतमध्ये नाही आलं आहे. हे आहे ते शिवलिंग. मला पाताळात यायचं असेल खरंच तर इथे या. 20 फीट खाली आहे मी आणि ह्या जागेच्या वरती पार्किंग आहे. खरंच विश्वास नाही होत आहे. आणि ही जागा बघा, जसं मी आली इथून आली आणि टर्न घेतला तशी कशी बघा अगदी छोटे छोटे रस्त्यातनं जात आहे. म्हणजे भूतलाच्या अगदी खाली आहे मी आणि विश्वास नाही होत आहे. तर ही केव्ज म्हणजे खरोखरच निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. कारण आपण अगदी 90 ते 120 फूट खाली जातो आणि जिथे पाताळगंगा आहे नॅचरल शिवलिंग तयार झालेलं आहे आणि ते खरंच आश्चर्यकारक आहे. तर ही केव्ज फिरायला आपल्याला 2 तास तरी लागतात. बेलम केव्ज बघून झाल्यावर मी निघाले ते माझ्या ट्रिपच्या मुख्य आकर्षणाकडे, ते म्हणजे गांधीकोटाकडे. मेन पॉइंट गांधीकोटा जे आहे पुढे 5 किलोमीटरला आणि इथे तुम्हाला मी दाखवते. मी जस्ट मध्ये थांबली आणि हा बघा व्ह्यू. ओ माय गॉड, सही आहे. वाव, काय लँडस्केप आहे. नाईस प्लेस. आणि इथं आता मी जाणार आहोत. थोड्याच वेळात आता मी पोहोचणार आहोत ते गांधीकोटा फोर्टला.
आता मी आली आहे ते गंडीकोटा फोर्टला. बेलम केव्जवरून 1 तासाच्या अंतरावरती हे आहे. आता वाजले 3, तिथून आम्ही अराऊंड 2 वाजता निघालेलो. आता हा फोर्ट फिरायला एक तास लागेल. फोर्टवरती जरा मंदिरं वगैरे आहेत, ते बघून मग मी जाणार आहे पुढच्या स्पॉटला. तर पुढचा खूप ग्रेट पॉईंट आहे ज्याच्यासाठी मी इथे आलेली आहे बघायला. तर तो बघण्यासाठी यानंतरचा स्पॉट आपण नक्की बघूया. तर हा किल्ला 13व्या शतकात बांधलेला आहे. याचं नाव गंडीकोटा पडलं कारण गंडी म्हणजे दरी आणि कोटा म्हणजे किल्ला. तर या किल्ल्याच्या आत प्राचीन मंदिरं आहेत, मशिदा आहेत, जुनी धान्य कोठार आहे आणि खूप मोठं ऐतिहासिक क्षेत्र आहे. तर हे फोर्टवरती आता आम्ही वरती आलेलो आहोत आणि इथे शाळा आणि बरीच लोक पण राहत आहेत. तर हा सुद्धा एक लाईव्ह फोर्ट आहे, जसा जैसलमेरचा लाईव्ह फोर्ट आहे तसा आम्हाला वाटतोय. तर या फोर्टवरती बघण्यासाठी काय काय तिथे लिहिलेलं आहे. माधव राया टेम्पल आहे, जामा मस्जिद आहे, ग्रॅनरी आहे, त्याच्यानंतर रंगनायकुला टेम्पल आहे आणि व्हॅली आहे, पेना रिव्हर व्हॅली. तर चला आता आपण हे सगळं इथे एक्सप्लोअर करूयात. चाललो आहे ते मंदिराकडे. मंदिराकडे असा थोडा रस्ता आहे. तर आता आपण आलो आहोत, हे आहे माधवराया टेम्पल. तर हे मंदिर खूपच मस्त आहे. म्हणजे इकडच्या ज्या कलाकृती आहेत ना, त्या बघून तर असं वाटतंय म्हणजे वरती पण एकदम छोट्या छोट्या अशा मस्त कलाकृती केलेल्या आहेत आणि खूपच सुंदर आहे मंदिर. मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे. तर हे मंदिर बघून झालेलं आहे. ते आता अजून एक मंदिर आहे. तर हे मंदिर खूपच सुंदर होतं. म्हणजे इकडे जर तुम्ही आलात तर याची कलाकृती बघा, खूप छान आहे. चला आता पुढच्या स्पॉटला जाऊया. आत्ता आपण आलो आहोत ते आपल्या पॉईंटला. चला आता आपण बघणार आहोत ग्रेट कॅनियन ऑफ इंडिया जो आहे तिथे. फायनली मी आता आली आहे इंडियातला ग्रेट कॅनियन आणि तो आहे माझ्या मागे. तर हा तो क्षण ज्यासाठी मी इथे आले होते. हा आहे भारताचा ग्रेट कॅनियन. इथून वाहते पेन्ना रिव्हर आणि या नदीने हजारो वर्षाच्या इरोजनमुळे अशी खोल दरी तयार केली आहे. मराठीत आपण याला बोलू शकतो महाखोल दरी किंवा भव्य दरी कडा. तर याला इंग्लिशमध्ये बोलतात ग्रेट कॅनियन. हे दृश्य इतकं सुंदर आहे की तुम्ही फक्त असं वाटतं की ते शांत बघावं, बसून राहावं आणि इकडचा जो नजारा आहे तो डोळ्यात सामावून घ्यावा. इथे बोटिंग पण आहे, आपण बोटिंग पण करू शकतो. लिहून ठेवतात तेवढंच काही ते खराब आहे, नाहीतर ह्याचा पॉईंट बघा किती सुंदर आहे. कशा रचना आहेत, एकावर एक असे थर ठेवलेले आहेत दगडांचे, खूप सुंदर. तर तुम्हाला सुद्धा जर एका दिवसामध्ये आंध्र प्रदेशमधले हे 3 युनिक ठिकाणं एक्सप्लोअर करायची असतील तर अशा प्रकारे तुम्ही हे प्लॅन करू शकता. तर मी एका दिवसामध्ये बेलम केव्स, नंतर गांधीकोटा फोर्ट आणि गंडीकोटा हे भव्य दरी, ग्रेट कॅनियन हे तिन्ही एक्सप्लोअर केलं आणि संध्याकाळी मी निघाली ते परत मुंबईला. तर इथे राहण्याची सुद्धा सोय आहे. टेंट स्टे इथे नदीच्या किनारी आहेत, तर तुम्ही इथे राहू पण शकता. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच भन्नाट व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. चला तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.